सर, अंदाज समितीवरती जे काही आरोप झालेले आहेत धुळ्यामध्ये पैसे घेण्याचे, त्यावरून CM साहेबांनी सांगितलं की आम्ही SIT लावलेली आहे, पण ते पारदर्शी तपास होईल काय संदर्भात? हे पाय, हे तर सत्य आहे की अंदाज समितीचा दौरा आहे, तिथं काही रक्कम कोट्यवधी रुपयाची रक्कम सापडलेली. ही रक्कम का आणली, कोणी आणली, रूम कोणाची होती? आता मी इथं या रूममध्ये राहिलेलो आहे, तर इथली जबाबदारी माझी आहे. या रूममध्ये काही असेल तर इथली जबाबदारी माझी आहे. मला असं वाटतं त्याच्यामुळे ज्याची रूम असेल त्याची ती जबाबदारी. त्याला सगळ्यात आधी अटक केलं पाहिजे. या व्यक्तीला सगळ्यात आधी अटक केली पाहिजे, मग सत्यता बाहेर येईल. SIT होत असतात, वर्ष 2-2 वर्ष त्याच्या चौकशा चालत असतात, लोक विसरत असतात. आणि म्हणून त्वरित सगळ्यात आधी इमिजिएट कारवाई, ज्याची रूम होती त्याला अटक केली पाहिजे. सगळ्यात पहिली भूमिका आम्ही ठेवलेली आहे. अर्जुन खोतकर असं म्हणतायत की आमचा काही त्याच्यामध्ये रोल नाही, आम्हाला बदनाम करण्यासाठी हे षडयंत्र आहे. हे बा, अर्जुन खोतकर काय म्हणतात मला माहिती नाही, पण ही रूम कोणाची होती? उद्या मला सांगा, ही माझी रूम आहे, माझ्या रूममध्ये काही कसं असू शकतं? असेल तर मी यायच्या आधी आणून कोणी ठेवलं का? समजा ठीक आहे, त्याला माझं, मी त्याला माझं नाही मी म्हणेल, मग मी यायच्या आधी कोणी ठेवलं का इथल्या अधिकाऱ्यांनी, कोणी काय, हे पण बघितलं पाहिजे ना. आता ही दुनिया आहे, CCTV आहेत, कुठून कुठून काय काय येतं, सगळ्या गोष्टी स्पष्ट होतात. त्याच्यामुळे अर्जुन खोतकर जरी म्हटले असेल तर अर्जुन खोतकर त्या कमिटीचे चेअरमन आहेत. ती कमिटी त्या गेस्ट हाऊसला थांबणार होती आणि त्या गेस्ट हाऊसला हा पैसा सापडलेला आहे. त्यामुळं या पैशाचा संबंध या समितीच्या दौऱ्याशी आहे.